नमस्कार. महाराष्ट्रातल्या शेती संस्कृतीचा अभ्यास करताना खरोखर शेती हा एक प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात ऊसाचं उत्पादन प्रचंड निघतं आहे. आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक साखर कारखाने ज्या वेळेला ऊस शेतकऱ्यांना अनेक प्रकारे ऊस कसा लावावा हे सल्लग मार्गदर्शन करतात. पण एक स्वयंभू तरुण या ठिकाणी सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातील चिंचणी या गावी मला भेटले आणि त्यांचं नाव आहे वैभव गुरव. स्वतः इंजिनियर आहेत, पण शेतीची आवड असल्यामुळं त्यांनी शेतीवरल्या ऊसावर प्रयोग करायचं सुरुवातीला ठरवलं आणि हा त्यांचा पहिला प्लॉट आहे. जवळजवळ 1 वर्ष झालं. गेल्या वर्षी जूनला म्हणजे 2025च्या जूनला हा लावलेला ऊस आहे. 9 फुटाची सरी त्यांनी ठेवली आणि आत्ता तो ऊस जवळजवळ कितीतरी गेला आहे. त्यांच्या तोंडूनच आपण सर्व काय ऐकणार आहे. तर जवळजवळ आता हा ऊस वॉटर शूट आणि हे ऊस सगळं एक दिसतंय आपल्याला. वैभवराव, तुम्ही हे सगळं प्रवास कसा सुरू केला आहे सांगा. सर्वप्रथम नमस्कार. सुरुवातीला आपण सर्वसाधारणपणे सऱ्या सोडत असताना किंवा त्याच्या पूर्व मशागतीमध्ये आपण ज्यावेळी ह्या प्लॉटमध्ये खोडवा ऊस होता तो ऊस काढून टाकला आणि काढून टाकल्यानंतर आता शेतामध्ये काहीतरी नवीन करायचं हा पहिला प्रयोग डोक्यामध्ये होतं की असं काहीतरी जनरल करायचं नाही की वेगळं काहीतरी करायचं जेणेकरून उत्पन्न वाढलं पाहिजे आणि ऊस चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाला पाहिजे. मग सुरुवातीला रान रोटर मारला होता तो ऊस म्हणजे रोटर मारून काढून टाकलं जे काही खोडवं होतं ते. त्याच्यानंतर आडवी आणि उभी नांगरट केली. आडवी पहिल्यांदा केली, त्याच्यानंतर 5 टोल्या आपण शेणखताच्या टाकल्या. शेणखताच्या टाकून परत आडवी नांगरट केली. म्हणजे ते शेणखत सगळं मिक्सिंग झालं. मिक्सिंग झाल्यानंतर 1 महिना आपण थांबलो, पूर्णपणे त्याला ऊन लागून दिलं. म्हणजे ऊन लागल्यानंतर जी काही प्रोसेस असते म्हणजे रेस्ट पिरियड आपण जसं म्हणतो रान विश्रांती तापट टाकलंय म्हणजे काय तर त्या जमिनीमध्ये असणारा बॅक्टेरिया हा रेस्ट घेत असतो म्हणजे विश्रांती घेत असतो. कारण का तर पुढे जाऊन आपल्याला जोमानं काम करायचं आहे. म्हणजे आपण जशी संध्याकाळची विश्रांती घेतो तसं त्या जमिनीमध्ये असणाऱ्या बॅक्टेरियाला म्हणजे जीवाणू जे असतात त्यांना विश्रांतीची गरज असते. म्हणजे सातत्याने काम करून 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 ते थकलेले असतात. म्हणजे सारखं आपण सातत्याने पीक घेत राहिलो तर त्याला सातत्याने काम करावं लागतं. मग तो जोमदारपणे काम करत नाही. मग त्यासाठी आपण जी जमीन तापत ठेवली त्याचं कारण ते आहे. आणि त्याच्यानंतर आपण रोटर मारून आपण सर्वसाधारणपणे 10 मेच्या आसपास रोटर मारून सऱ्या सोडून घेतल्या. सऱ्या सोडत असताना आम्ही सर्वसाधारणपणे 4.5 फुटानं सरी सोडून घेतली. कारण आपण सर्वसाधारण 9 फुटाने प्रत्येक ठिकाणी आखणं किंवा वाकडे तिकडे जाणे शक्यता आहे. म्हणून आम्ही सर्वसाधारणपणे 4.5 फुटानं सरी सोडून घेतली. आणि सरी सोडल्यानंतर परत त्याच्यामध्ये 1.5 फुटाच्या अंतराने रोप लागण केली. सर्वसाधारण 3200 रोपं आपण या प्लॉटमध्ये लावले एकरेला. आणि तत्पूर्वी आता भेसळ डोसचा जो विषय राहतो म्हणजे सर्वसाधारण शेतकरी सातत्याने विचारतायत की तुम्ही भेसळ डोस काय टाकला. तर आम्ही रोप लागण असल्यामुळं त्याला भेसळ डोस टाकला नाही. कारण ऊन होतं आणि ज्यावेळी आपण जास्त प्रमाणात रासायनिक खताचा वापर करतो आणि रोप लावलं जातं, पाऊस पडल्यानंतर बरोबर बुडक्यामध्ये पाणी साठतं आणि त्याच्यामुळे रोपाला इजा होण्याची शक्यता असते. पण कांडीला लागण जर आपण करणार असो तर आपण सर्वसाधारणपणे DAP 1-2 पोती आणि पोटॅशियम OP 2 पोती टाकू शकतो. त्याचबरोबर 10-26-26 3 ते 4 पोती आपण टाकू शकतो. त्याचबरोबर सुपर फॉस्फेटची 5 पोती आणि पोटॅशची 1-2 पोती अशा पद्धतीने 3 टप्पे म्हणजे 3 आपल्याला जसं शक्य आहे सुरुवातीलाच आपण टाकू शकतो. पण रोप लागणीमध्ये तरी आम्ही सुरुवातीला टाकत नाही. कारण काही वेळी काय होतं तर रोपांना शॉक बसण्याची शक्यता असते. आणि याच्यामध्ये भेसळ डोसचा रोल हा फार महत्त्वाचा असतो. कधी कधी भेसळ डोस नसल्यामुळे ऊसाला जोमदार वाढ लागत नाही सुरुवातीपासूनच. कारण जमिनीत ताकद जर नसेल तर आपलं पुढे वाढ जास्त प्रमाणात होत नाही. मग हे सगळं तुम्ही सुरुवातीला रान तयार करण्यापासून खताचं लावणीपर्यंत सांगितलं. त्यानंतर मग रोप वाढायला लागतं, त्यावेळेला काय चालू करता? रोप वाढायला चालू होतं. त्याच्यामध्ये सुरुवातीलाच आपण रोप सेट होण्यासाठी म्हणजे जमिनीतले आपल्या रोप सेट होण्यासाठी आपण मुळी वाढणारे औषध असतील किंवा शेंडा वाढणारे औषधं आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये आपण आळवणी घालत असताना कीटकनाशक बुरशीनाशकाचा वापर चांगल्या पद्धतीने करतो. कारण जी बुरशी असेल जेव्हा जी कीड असेल ते रोपांना लागू नये किंवा कांडीला लागू नये त्यासाठी कीटकनाशक बुरशीनाशक त्याचबरोबर आपण 19-19 म्हणजे समान ग्रेडची खतं जी आहेत ते आपण त्यांना आळवणीच्या माध्यमातून पहिल्यांदा देतो. त्याचबरोबर 8-10 दिवस झाल्यानंतर परत आपण दुसऱ्या आळवणी त्याला सेट झाल्यानंतर पूर्ण स्टेबल होण्यासाठी जाड होण्यासाठी कोंब देतो. त्याच्यानंतर परत आपण सर्वसाधारणपणे खताचा 1 डोस 20 दिवसानंतर युरिया असेल नायट्रोजनयुक्त खतांचा वापर आपण 20व्या दिवशी 40व्या दिवशी टप्प्याटप्प्याने करत राहतो. आणि त्याच्यानंतर आपण 65व्या दिवशी किंवा 60व्या दिवशी जी बाळभरणी म्हणतो आपण त्याचा रोल हा फार महत्त्वाचा आहे. म्हणजे संख्या नियोजनामध्ये बाळभरणी ही कन्सेप्ट आहे
ही फार महत्त्वाची आहे. म्हणजे जिथं फुटवा जास्त निघतोय तिथं फुटवा कंट्रोल केला जातोय बाळभरणीच्या माध्यमातून. आणि जेवढ्या आपल्याला संख्या हवी आहे तेवढ्या आपण संख्या त्या स्टेपमध्ये ठेवू शकतो, म्हणजे 60 ते 65 दिवसाच्या पिरियडमध्ये. मग त्या एका रोप आहे, त्या एका रोपमध्ये साधारणपणे त्यावेळी किती कोंब असतात? सर्वसाधारणपणे आता ते अंतरावरती अवलंबून राहतं. आता आपल्या प्लॉटमध्ये धरून चला आपण 14 फुटवे ठेवले होते, होय 14-13 असे ठेवलेले सुरुवातीला. सुरुवातीला. आणि जेटा कोंब काढला होता. जेटाकोंब आपण 39व्या दिवशी काढलेला. फुटवा जास्त निघावा हा हेतू नव्हता, तर बाकीच्यांचं जे अन्न आहे ते डिवायडेशन होऊन जास्त प्रमाणात ते खात होतं, त्याच्यामुळे आपण काढला. आणि त्याच्यामुळे काय झालं तर एकसारखी नाहीतर एकच ऊस मोठा होत जातो. हा, एक सिंगल ऊस मोठा होत जातो आणि शेवटनं त्याचे कांडे जे आहेत ते एकदम अशा लहान पडायला चालू होतात. त्याला काढायचा, त्याला काढून टाकला सुरुवातीलाच. मग त्याच्यामुळे काय झालं, एक स्ट्रक्चर बसलं आपलं व्यवस्थित, गोल राऊंड असा बसल्यासारखा. मग त्याच्यामुळे ऊसाची वाढ होत असताना एक समान पद्धतीने होते. म्हणजे कालांतरानं कुठला ऊस पाठीमागणं आलाय, कुठला पुढं आलाय, आधी आलाय हे सुद्धा समजत नाही. म्हणजे ज्यावेळी आपण समान. ज्यावेळी आपण कॅल्क्युलेशन करतोय, एका ऊसाचं ठोंबातल्या वजन जर समजा 3 किलो भेटलं आपल्याला, तर सगळ्या ऊसांचं वजन 3 किलो भेटलं पाहिजे. हा हा. ह्याच्यासाठी आपल्याला त्या गोष्टी ज्या आहेत त्या बेसपासून कराव्या लागतात. म्हणजे बाळभरणीचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो करावा लागतो. आणि त्यावेळी आपण भेसळ डोस असेल, NPK असतील, त्याच्यानंतर आपण दुय्यम अन्नद्रव्य आणि मायक्रोन्यूट्रंट हे ड्रिपच्या माध्यमातून दिलेले आहेत. कारण एकत्रितरित्या दिल्यानंतर काही गोष्टी एक्सपायर होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण नत्रस्फुरत पालाश फक्त मॅन्युअली हाताने टाकलं आणि त्याच्यावरती थोडी थोडी माती टाकलेली आहे. म्हणजे जेवढा कमी फुटवा असेल तेवढी कमी माती टाकावी लागते, आणि जास्त फुटवा असेल तर जास्त माती. त्यावेळी बेड तयार झाला का? बेड नाही तयार झाला, नुसते भुंडे सप्पई झाले. हा हा हा. बाळभरणीत नुसती एवढी अशी माती बुडक्याला लागल्यानंतर त्या गच्च्यामध्ये जर माती गेली तर आपला फुटवा येणारा जो फुटवा आहे तो थांबतो. त्याचं कारण असं आहे की त्याचा सूर्यप्रकाश जो आहे तो ती जी गोल राऊंड जिथनं फुटवा निघतो तिथं पोचत नाही, आणि त्यामुळे फुटवा थांबला जातो. आणि त्यानंतर आपण फवारण्या घेऊन एक लागोपाठ 15-15 दिवसाच्या अंतराने 3 ते 4 फवारण्या घेऊन आपण प्लॉट स्टेबल करू शकतो. मग अशी तुम्ही काय म्हटला की आता रोपं लावल्यानंतर सुरुवातीला आपण खत टाकत नाहीये, कारण त्याला शॉक बसेल वगैरे. मग आता तुम्ही ते कोंब यायला लागले, जेटा कोंब तुम्ही काढला, तर त्यावेळेला तुम्ही खत काय टाकायला पाहिजे का? जेटाकोंब काढल्यानंतर आपण 40व्या दिवशी समजा जेटाकोंब काढला तर त्यावेळी आपण म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस लेवल वाढवावी लागते. त्यावेळी आपण तशा पद्धतीचा एखादा डोस आपण टाकू शकतो. 2 पोती जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढीच. मग त्याला जर समजा आज 100 किलो खायला पाहिजे तर 100च द्यायचं, उगाच 200 द्यायचं नाही. म्हणजे ते बाळभरणी करायच्या अगोदर टाकायला ते मुजून जातं. म्हणजे 20व्या दिवशी टाकायचे, 40व्या दिवशी टाकायचे, 60व्या 65व्या दिवशी बाळभरणी करणार आहे ते पुढचा डोस आला मोठा. मग तो सर्वसाधारण 4-5 पोत्याचा डोस आपला येऊ शकतोय. कारण बाळभरणी झाले म्हणजे उसाला बऱ्यापैकी फुटवे सेट झाले, आणि फुटवे सेट झाले म्हणजे आपल्याला आहे तो फुटवा वरती न्यायचा. त्यावेळी पाणी कसं सोडायचं? पाणी फुटवा निघेपर्यंत लिमिटेशन्समध्ये सोडावं लागतं, आणि फुटवा निघाल्यानंतर आपल्याला पाहिजे तो, आणि लागवड बऱ्यापैकी पडल्यानंतर आपण भरपूर म्हणणार नाही, पण जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी आपण देऊ शकतो. बरं, आता ते फुटवे निघायला लागले, मग त्याला एक तुम्ही ठराविक ठेवले, जेटा काढला समजा 7, 8, 9, 10 काय ते ठेवले तुम्ही, 12, 13 ठेवले, ते वाढायला लागले, त्याला 1-2 कांड्या येणार. मग त्याचं स्वच्छता कशी करायची? स्वच्छता सर्वसाधारणपणे सुरुवातीला करावी लागत नाही. ज्यावेळी आपण पक्की भरणी करतोय त्यावेळी पक्की भरणी झाल्यानंतर किती दिवशी पक्की भरणी आपली सर्वसाधारण 100व्या दिवशी कमीत कमी मिनिमम व्हावी. रोप लावल्यापासून 100व्या ते 90व्या दिवशी. काही जर 3 महिन्यानंतर जमिनीमध्ये ताकद जास्त असेल तर 90व्या त्यावेळेला एक 4 फूट आलेलं असते, 4-5 फूट डोक्याच्या आसपास 5-4.5 फुटाच्या आसपास गेलेला असतो. असं होतं. बरं, मग ते झालं, मग त्याची स्वच्छता म्हणजे ते 4-4 पानं कांडे आलेले असतात. कांडे आलेले असतात ते आपल्याला बुडक्यातलं जी काय अनावश्यक आलेला एका दुसरा फुटवा असतो, मरका फुटवा असतो, म्हणजे पाला असतो, तो सगळा वाळलेला तेवढा काढून घ्यायचा. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्या कांड्या रिकाम्या करायच्या, 2 कांड्या. बेडला परत सूर्यप्रकाश मिळायला चालू होतो, आणि जिथं संख्या कमी आहे तिथं वॉटर शूट यायला चालू. आता हे मधली तुम्ही 9 फुटाचं जे अंतर ठेवलंय त्याच्यामध्ये ते काढून मध्ये जी सरी तोपर्यंत सप्पई झालेली असत्या. तण आपण बाळभरणी करताना किंवा सप्पई झाल्यानंतरच आपण मध्ये रोटर मारू शकतो, मधली सरी सप्पई झालेली असत्या, आणि ते कडचं राहिलं असते, म्हणजे 9 फुटाचं अंतर झालेलं असतंय. तर त्याच्यामध्ये ते पाला सगळा टाकला तर ते तण पण येत नाहीये, आणि ती स्वच्छता झाल्यानंतर त्याला सूर्यप्रकाश मिळून ते वाढणार. आणि दुसरी गोष्ट काय, तण इथं उगवत नाही मध्ये बेडमध्ये, अंतर जास्त आहे, पाला पण टाकलेला आहे, पाणी आपलं फक्त बुडक्याला चालू आहे. ड्रीप आपण दोन्ही भुंड्याला टाकलंय, त्याच्यामुळे काय पाणी फक्त बुडक्यापुरतच पडतंय. म्हणजे उसाला जेवढं आवश्यक आहे बुडक्याला पाणी तेवढंच पाणी पडतंय, जास्त पाणी पडत नाही. मग त्यामुळे मध्ये तण उगवायचा प्रश्न येत नाही, मध्ये चिरा पडते एवढ्या मोठ्या. म्हणजे इथली माती विश्रांती घेते थोडक्यात म्हणा, आणि त्याच्यानंतर आपण पाला पण टाकतोय, मग तो डबल आपल्याला फायदा होतो. मग हे सगळं तुम्ही जेव्हा करत होता तेव्हा माझ्यासारखा एखादा किंवा इतर आजूबाजूचे हे सगळे बघत होते येऊन ना? असे काही लोक आहेत की गपचूप बघत होते की काय काय चाललंय नेमकं,
आणि काय लोक म्हणत होते की मध्ये काहीतरी करा, हा. अजून वाटलं तर अजून वेळ गेलेला नाही, मध्ये अजून मला सरी येते घाला. म्हणतात, मला येते म्हणतात अजून सरी घाला, अजून वेळ गेलेला नाही, तुमचं नुकसान होईल. नुकसान होईल, कशाला बिनकामात नसतं उद्योग करत बसलाय, असे म्हणजे अनेक किंवा प्रतिक्रिया काही जण आल्या. म्हणले ह्याच्यात आंतरपीक घ्या. मला आता बरेच जण सांगतात मोकळे ठेवू नका, ते शेंगा आंतरपीक करा, घ्या, काय काय करा, शेंगा करा. बऱ्याचशाच गोष्टी कशा आहेत माहितीये का, ज्या गोष्टी आपल्याला म्हणजे नवीन काहीतरी करायला लागल्यानंतर पहिल्यांदा विरोध आपल्याला आपल्या घरातूनच होतो, आपल्या समाजातूनच हो, होतो, हो. तशा पद्धतीनं सगळीकडनंच होतो. परंतु ज्यावेळी आपल्याला सक्सेस मिळते आज, किंवा आज ऊसाचं पूर्ण कॅप्चर झालेला एरिया, हा. त्यावेळी लक्षात येतं की हे बरोबर होतं. हा. पण सुरुवातीला जर आम्ही निर्णय बदलला असता तर आज तुम्ही आमच्या प्लॉटवर आला नसता. खरंय खरंय. म्हणजे एक जे आम्ही काही निर्णय वेगळा घेतला त्याच्यामुळे आज तुम्ही या ठिकाणी आलाय. आणि मोहापोटी बघायला आलाय. मोहापोटी आता 9 फुटाचं अंतर आहे, मी सुद्धा 7 फुटाच ठेवतोय. तर मोहापोटीमध्ये काहीतरी पीक घेतलं तर आपलं त्या ऊसाकडे दुर्लक्ष होणार. दुर्लक्ष होते, अन्न विभागलं जातंय थोडक्यात. मग जे अन्न विभागलं जातंय त्याच्यामध्ये जमिनीतली जी ताकद आहे, ती जमिनीतली ताकद ही पूर्णपणे कोलॅप्स होत्या. हा 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 हा. मग जमिनीतली ताकद वाया घालवायची नाही. इथं टाकलेला प्रत्येक गोष्ट म्हणजे आणि तणालाही खाऊ द्यायचं नाही. हातानालाही खाऊ द्यायचं नाही. म्हणजे जमिनीतली जी ताकद आहे तशीच राहिली पाहिजे. आणि ज्यावेळी आपण भर लावेल, ज्यावेळी आपल्याला त्याची वाढ होईल चांगल्या पद्धतीने, ज्यावेळी 20 कांडीच्या पुढे जाईल, त्या मुळ्या संपूर्ण शेतामध्ये फिरतील. मग सर्वसाधारण आता काही लोकांना पटत नाही की इथनं आपल्याला इथं ड्रीप आहे, त्या ठिकाणी ड्रीप आहे, आणि ड्रीपच्या तिथं मेन कोंब आहे आपला, हाय का? होय. 4 फुटाचं अंतर आहे सर्वसाधारण, 4.25 फुटाचं, हो. तरी सुद्धा मुळी इथं आल्या. हा 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 हा. म्हणजे सर्वसाधारण 4 फुटाच्या आसपास आपली मुळी येऊ शकत्या. हा. ही गोष्ट आपल्याला म्हणजे सर्वसाधारणपणे लोकांना पटत नाही. म्हणजे आपण लावताना ऊस 4.5 फूट लावतोय, विचार करा त्या मुळ्यांचं खाली काय होत असेल. हा हा हा. मग एकमेकामध्ये अशा कंजेस्टेड होऊन गुंतत असतील, मग त्यांच्यामध्येच अन्न कुणी घ्यायचं ही कॉम्पिटिशन लागत असणार आहे. परंतु ह्या कन्सेप्टमध्ये तसं होत नाहीये. ह्या कन्सेप्टमध्ये सर्वसाधारणपणे पूर्ण मुळीला असं मोकळ्या स्पेसनं पळायला जागा आहे, हा, हा, अन्न हा. घ्यायला जागा जागा आहे, आणि संपूर्ण ते मन मोकळी घेऊ मोकळं आहे शकते. अंतर. हा, म्हणजे जगण्यासाठी तिची कॉम्पिटिशन चालू नाही. नाही नाही. आलं लक्षात? तिला जगण्यासाठी नाही, तिच्या वाढीसाठी कॉम्पिटिशन इथे चालू राहते. हा, हा. आणि जेवढं तिला अन्न पाहिजे तेवढं आपण बेडमध्ये टाकून ठेवलंय, त्याचबरोबर मध्ये आहे, त्यामुळे त्याला अन्न लागलं की ती वरती पाठवतंय. म्हणजे समजा ऊसानं रिक्वायरमेंट आपल्या नंतरच केली तर इथून नंतर त्याला ते मिळवण्यासाठी इथं कष्ट खाली घ्यावे लागू नयेत. डायरेक्ट इनडायरेक्ट अवेलेबल झालेला डायरेक्ट वरती जावं, म्हणजे मोकळ्या अंगानं ती वाढते थोडक्यात. आता तुम्ही खूप सुंदर असं अभ्यासपूर्ण सांगितलं की लोक सगळे बघत राहतात काय चाललंय ह्यांचं, आणि ते सगळं करताना मग हे सगळं तुम्ही वेळच्या वेळेस सगळं करत होता. ह्याच्यासाठी सल्ला कोणाचा घेत होता काय हो? सल्ला असं म्हणता येणार नाही, पण अभ्यास पूर्णपणे घेऊन, म्हणजे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांचा अभ्यास आम्ही गेले 10 ते 15 वर्ष झालं घेतोय. म्हणजे सर्वसाधारणपणे तुम्हाला सांगतो 10 वर्ष झालं आपण सातत्यानं काही ना काहीतरी बदल आपण करतोय. म्हणजे बदल करतोय म्हणजे प्रत्येक वेळी काहीतरी चेंजेस करतोय. अनुभव मग अनुभव घेत घेत आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. बरोबर. मग हे सगळं करताना आता तुम्ही मागाशी बेडचं सांगितलं, म्हणजे जरा 4-5 कांड्या आल्या, स्वच्छता, ऊस वाढत राहिला, तेवढ्यात तुम्ही पुढचे 3 महिने जातात. समजा बाळभरणी म्हणजे पूर्ण भरणी झाली की त्या पुढच्या 6 महिन्यामध्ये हे तुमचे ऊस सगळे शेट झालेले असणार. बरोबर आहे. म्हणजे 10-12 कांड्याचे शेट झालेले असणार सगळे, आणि बघण्यासारखा ऊस डिसेंबरमध्ये बऱ्यापैकी 6 महिन्यात तो निदान 7-8 फूट तरी गेलेला असतोय. हां, मग त्यावेळेला काय करता तुम्ही व्यवस्थापन खताचं, ते पाण्याचं? खताचं व्यवस्थापन म्हणजे पहिली गोष्ट आपण दुसऱ्यांदा पाला काढतो. ज्यावेळी 7-8 महिने होतात त्यावेळी दुसऱ्यांदा काढतो पाला. कशासाठी? तर सूर्यप्रकाश पूर्णपणे बुडाला मिळावा. आणि जे काय मरके कोंब अजून पण राहिले असतील आणि तण जे असतील ते बेडवरती उगवलेलं असते थोडंफार, ते पण मॅन्युअली माणसांच्याकडून आपण काढून घेऊ शकतोय. आणि त्याच्यानंतर त्याला फवारणी आपण सातत्याने देतोय. म्हणजे फवारणी जिथं 5 होते तिथं आपण 10 देणार आहे. ऊस पूर्ण धुवून काढणार आपण एसटीपीच्या साह्याने किंवा पंपाच्या साह्याने. म्हणजे समजा इथं कीड लागल्या तर आपण खाल्लं औषध नाही देणार, तर ही धुवूनच काढणार संपूर्ण. त्याच्यामुळे कीड जर इथं असेल तर इथली इथंच मरणार. म्हणजे लोकांनी जमिनीमध्ये केमिकल टाकून जे जमिनीत कीटकनाशक टाकल्यानंतर बॅक्टेरियाला जी इजा होत्या ते इजाच होणार नाही. आपण इनडायरेक्टली स्प्रे मारूनच ऊस सगळाच धुवून काढणार. मग त्याच्यामुळे ऊसाची जाडी ही वाढायला मदत होत्या चांगल्या पद्धतीने. बरं, हा आता बियाणासाठी समजा आता ऊस तुमचा जवळजवळ किती फूट गेला आहे? जवळजवळ 12-13-14 फूट गेला आहे, 25-30 पण कांड्यापर्यंत गेलेला आहे. बियाणासाठी हा ऊस अशी मागणी संख्या होते का हो? बियाण्यासाठी संपूर्ण मराठवाड्यातून दररोज फोन येत आहेत. म्हणजे तुमचं 12,000 गुंठा असून नाही तर 13,000 असू द्या, 15,000 असू द्या, पण आम्हाला बी हेच पाहिजे. मग काल तरी एक जण म्हणत होता तुम्ही पाला कुठपर्यंत काढलाय? 20 कांडीपर्यंत. वरच्या ज्या असतील 7-8 कांड्या तेवढ्या घेऊन जातो, 20 कांड्या इथंच टाकतो, पण ह्याचं पण पैसे देतो.
हा 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 म्हणजे बियाणं जर चांगलं लागलं तरच लोकांना उत्पन्न भेटतंय. काही लोक असे आहेत की बियाण्यात फसल्यामुळं बराचसाच कार्यक्रम त्यांचा फसलेला आहे. फसलेला आहे. म्हणजे खतं टाकली, सगळं केलं, रान मेहनत केली, सगळं केलंय आपण, पण बी घेताना जर आपण निवड चुकली तर संपूर्णपणे प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे हा प्लॉट बियाणासाठी सुद्धा हे असं रसिकांना बघणाऱ्या शेतकऱ्यांना वाटतंय, म्हणून तुमच्याकडे ती मागणी करतायत. पण आपल्याला अजून 6 महिने वाढवून त्याचं टनेज वाढवायचं आहे. आपल्या बियाणं महत्वाचं नाहीये. सर्वसाधारण आता इकॉनॉमिकली विचार केला असता आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त पैसे झाले असते, विकला असतात. पण आपल्याला तसं करायचं नाही. आपल्याला एक वेळ प्रॅक्टिकली बघायचं आहे की आपण किती टनापर्यंत पोहोचू शकतोय. मग ह्याच्यामध्ये आपण समजा थोडंफार प्लस मायनस झालं तर ह्याच्यामध्ये अजून आपण चेंजेस करून भविष्यामध्ये काय करू शकतोय. म्हणजे आपल्याला पैसे कमवणे हा हेतू नाही, आपल्याला प्रॅक्टिकली आपण तिथपर्यंत पोहोचतोय का हे पाहायचं आहे. महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांना की जे खरोखर ऊसाविषयीची ज्यांना आवड आहे त्यांना खरोखर हा प्लॉट बियाणाचा सुद्धा आहे असं वाटतं आणि म्हणून ते बियाणाची मागणी करतात. टनेजपेक्षा कारखान्यापेक्षा रेट चांगला जास्त मिळू शकतो, पैसे मिळू शकतात. पण वैभव गुरु हा एक जिद्दीचा तरुण आहे आणि त्यांनी त्या अर्थानं की आपल्याला निश्चित आपल्या उद्दिष्टापर्यंत आपण जाणार आहे का. कारण शेती करणं हे अभ्यास पूर्ण झाले आता. म्हणजे जास्त खत टाकणं, जास्त पाणी टाकणं, पाणी सोडणं आणि पाणी सोडून गावात फिरायला जाणं आणि दगड आला की दगड मारून डुबुक वाजलं की पाणी कडेला पोचलं हे म्हणणं, हे दिवस आता गेले आहे का. माझ्यासमोर डॉक्टर SM कांबळे सर आहेत. खरोखर कोल्हापूर जिल्ह्यातले एक चांगले ते शेतकरी सुद्धा आहेत म्हणा काय हरकत नाही. पलूच्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहेत, पण भूगोलाचा प्राध्यापक असल्यामुळे शेतीविषयी त्यांच्या मनात उत्सुकता आहे. सर आता हे सगळं बघितल्यानंतर काय वाटतंय हो? सर नमस्ते. आज आपण फार चांगल्या एका ठिकाणी आलेलो आहोत की ज्या शेतामध्ये आपलं लहानपण बालपण गेलं आणि शेवटी आपल्याला जमिनीमध्ये जायचं आहे. जमीन खरं तर ही एक संपत्ती आहे. हो. आणि अशा संपत्तीचा विचार करून त्या संपत्तीची गुणवत्ता लक्षात घेऊन एक शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास करून पारंपरिक पद्धतीची शेती आणि तिला आधुनिकतेची जोड देऊन जे वैभवरावांनी जी शेती आज फुलवली आहे तर ती अगदी बघण्यासारखी आहे, वाखाणण्यासारखी आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे काय आहे की वैभव हे इंजिनियर आहेत. इंजिनियर असून सुद्धा त्यांनी शेतीचा जवळपास 10-15 वर्ष अभ्यास केला. आणि त्या अभ्यासातून त्यांनी जे कृतीमध्ये जे उतरलंय, जे प्रयोग त्यांनी केलाय तो संपूर्ण महाराष्ट्राला एक आदर्श आहे. हो सर, हे आता काय होतंय, आम्ही दररोज त्यांच्याशी गेली 2 महिन्यापासून मी सुद्धा जोडला गेलेलो आहे. अनेक माझा उद्देश एक प्रामाणिकपणा असा असतो की हे लोकांच्या पर्यंत जावं, ह्यांनी प्रयत्न केलेला त्यांना जास्त म्हणजे शेतकऱ्यांना फायदा व्हावा. त्यांची भूमिका तशीच आहे. ते कुठलेही कन्सल्टन्सी घेत नाहीत. जर घेत असले तर ते सुरुवातीपासून घेतात. आत्ता कोणी ऊस बघायला आलं म्हणून त्याला फी नाही आहे, लक्षात आलं का. आता कोणी ऐकलं म्हणून त्याला फी नाही आहे. तर ते सगळं प्रामाणिकपणे सल्ला देतात विचारल्या प्रश्नांना. हे सगळं आहे. आणि आम्ही ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस त्यांचं टार्गेट आहे काय माहिती आहे का. म्हणजे टार्गेट म्हणजे कसं मला सांगा, कुठेतरी आपण इथंपर्यंत पोहोचणार आहे. उद्दिष्ट असते की नाही, एखादा भरती होणारा मुलगा सुद्धा की मला भरती व्हायचं आणि इथं जायचं आहे. तर आम्ही जेव्हा सांगतो की हा ऊस आता 160 टनापर्यंत त्यांचा उद्देश, तर लोक काय म्हणतात किंवा ऐकायला रसिकाकडून काय प्रतिक्रिया येते शेतकऱ्याकडून, हे काहीतरी चुकीचं सांगायला लागलेत. अगोदर आम्हाला कारखान्याचं बिल दाखवा, ऊस गेल्यानंतर सांगा, असं काही नाही आहे. कारण आम्ही 160 टनापर्यंत, कारण याच्या अगोदरचा रेकॉर्ड 140 टनापर्यंत आहे. 168 टनाचा रेकॉर्ड आहे की ज्यांनी किती फूट अंतर आहे, 5 फूट अंतरावर एका शेतकऱ्यानं खूप चांगला प्रयत्न करून सुद्धा एकरी 168 टन काढलेला आहे. आता 9 फुटाच्या अंतरानं हे 160 टन म्हणतायत आणि हे अभ्यास पूर्ण म्हणतायत. मग हे सगळ्या प्रतिक्रिया येत राहतात. तुम्हाला वाटतंय का 160 टनापर्यंत जाईल असं? नक्कीच. आता ज्यावेळी आपण हा ऊस पाहिला आणि वैभवने जे आपल्याला माहिती दिली त्याच्यावरून वाटतंय की 160 नाही 180 टनापर्यंत हा नक्कीच जाऊ शकतो. हे सगळं आपण बघतोय. हे सगळं आपण बघतोय आणि हे प्रत्यक्ष, हे काही चित्रामध्ये नाही, हे आपण प्रत्यक्ष आता ही परिस्थिती बघितलेली आहे. मग हे ऊस पहिले आहेत ना 30 टनापर्यंत. पण तुम्हाला मागाशी त्यांनी सांगितलं हा कोंब आलाय बघा, तुम्ही हात धरायला, हा जो वॉटर शूट आहे हा 6 महिन्यानंतर आलेला आहे. आणि 6 महिन्यानंतर आता जवळजवळ 10, 12, 13 कांड्या गेलेत. अजून किती जाणार आहेत बघा. मग त्याचं वजन किती होणार, वाढणार का नाही? 100% वाढणार. कारण आत्ता जो आहे अजून या 3-4 महिन्यामध्ये याची आणखीन वाढ होणार आहे. वाढ होणार आहे. त्याच्याच बरोबर त्याची जी जाडी आहे ती पण वाढणार आहे. आत्ता जर हे एवढ्या जाडीचा जर असेल तर आणखीन 3-4 महिन्यामध्ये याची जाडी खूप वाढणार आहे आणि त्यामुळे याचं नक्कीच वजन वाढणार आहे आणि ऊसाची उंची वाढणार आहे.
हां हां हां. मग काय आज आल्यानंतर कसं वाटतंय? आल्यानंतर खूप समाधान वाटतंय हं. की बाबा वैभवने खरं तर हा चांगला प्रयोग आपल्या शेतीमध्ये केलेला आहे. सगळ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी वैभवचा आदर्श घ्यावा असं हे एकमेव उदाहरण आहे. हो, शेतकरी तर बघायला येतात, पण शिक्षक एखादा येऊन आपली प्रतिक्रिया देतो, याच्यासारखं भाग्य आहे. वैभवराव, आणखी आता 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 सध्या काय चालू आहे ह्याच्यात? सध्या याला आपण जाडीच्या म्हणजे ऊसाची जाडी कशा पद्धतीने वाढेल आणि वजन कशा पद्धतीने वाढेल, म्हणजे वाढ कशी जास्त होईल, याच्यावरती लक्ष जास्त आम्ही दिलेलं आहे. हां, म्हणजे वॉटर शूट आता इथून पुढे कमी जास्त निघतील, हां. पण आहे तो ऊस कशा पद्धतीने आपल्याला परिपक्व करता येईल, त्याचं वजन कसं वाढवता येईल ह्याच्यावरती लक्ष दिलेलं आहे. ठीक आहे, खूप सुंदर. आता प्रेक्षकांना मी आणखी सांगेन आणि आपण त्यांचे काही गोष्टी ऐकणार आहोत. धन्यवाद.